तन भी सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदरता की मूर्त है, तारीफ करो उसकी जिसने आपको बनाया। श्रीनिवास बापू ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। जीवनात काहीतरी पुण्य करावं लागतं, त्यावेळेला असलं रत्न पोटी जन्माला येतं। पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरेक वाटे देवा। जीवनात पुण्य केलं म्हणून योगेंद्रदा इथं तुमच्या पोटी कुस्ती बघा। सतपाल 1 मिनिट हात वरती। सतपाल माळशेज तालुक्यात मेडस हे गाव आहे आणि पैलवान रविराज उर्फ शिवा चव्हाण पंढरपूर तालुक्यात बाबळगाव। दोन्ही पोरं सोलापूर जिल्ह्यातली। रविराज सराव करतोय आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पुणे। अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवार यांचा पट्टा आणि समोर सतपाल 16% सराव करतोय परांड्याला नवनाथ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली। पैलवान माऊली कोकाटे चला, आशिष होड्डा चला। या कुस्तीचं आकर्षण पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे। ढोले साहेब ही कुस्ती पुऱ्या महाराष्ट्राला आकर्षित करणारी कुस्ती आहे। हा काही करून योगेंद्रदादांनी अट्टा झाला होता की रविराज चव्हाणची कुस्ती ही झाली पाहिजे, सतपाल बरोबर झाली पाहिजे, महाराष्ट्रातल्या पोराबरोबर झाली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे आयोजन कमिटीनं तो अट्टास पूर्ण केलेला आहे। भाऊसाहेब पडळकर पंचाची भूमिका, जी कुस्ती कमिटी आहे त्यामध्ये विश्वस्त आहेत ते योगेंद्रदादाचे। पंचाची भूमिका साकारतात, कुस्तीतलं ज्ञान आणि भान आहे त्यांना। विनायक शेळके, समीर ढोले, झडगे मामा, झगडे मामा, कौतुक आहे तुमचं टीमचं। अतिशय चांगल्या कुस्त्या, 1 रुपया फुकट जाऊ दिला नाही। यश देवकर या सर्व टीमचं कौतुक आहे। रवींद्र कराळे, सादिक आतार आणि इंद्रमाल धवे या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे। अध्यक्ष योगेंद्रदादा पवार कौतुकास पात्र ठरतात। कब्जा घेतलेला आहे रविराज चव्हाणनं। सतपालचा कब्जा रविराजनं घेणार। माऊली कोकाटे आणि आशिष होड्डा चला। सिकंदर शेख आणि भोला ठाकूर चलो। शिवराज अक्षय आणि शेंडी कुमार, पिंटू काका काळे आपण आतमध्ये या। पंचाची नियुक्ती आपली न्यायदान करण्यासाठी झालेली आहे माऊली आणि आशिष होड्डाच्या। हो जगातला आपल्या गटातला नंबर 1 पैलवान हा वरचा रविराज चव्हाण। उद्याच्या कालखंडामध्ये राष्ट्रकुलचं ऑलिम्पिकचं नेतृत्व करण्याची त्या मनगटात ताकद आहे आणि खालचा तो सतपाल 1 गुंठाही जमीन नाही। सोलापूर जिल्ह्यातला मेडसचा आहे, पत्र्याचं छप्पर, पत्र्याच्याच भिंती आहेत। गरीबाची पोर आहे, दोन्हीच्या दोन्ही टाळ्या करा की दोघांसाठी। आणि आला आला या महाराष्ट्राचं वैभव आलं। माऊली कोकाटे पुणे जिल्ह्याची शान, करा की टाळ्या। कसा असला वाटत नाही काय एखाद्या घरात असावं, नुसता शेजाऱ्याचा एकच एका लिखतो एवढी वाट बघायची। शाबास आबा सोल सातारा पंच म्हणून चला आणि लाल भडक गाजरासारखं आशिष होड्डा आलं। काय करायचं 100 करून गावामुळे तब्येत काय उगीच होते का? पाट्याच्या लोण्याचा गोळा पोटात जातोय, स्टिंग पिऊन पैलवान होत आहे। आम्हाला बोलासाठी झालं योगेंद्रदादांनी, माझी गोळी कडू आहे पण गुण नक्की येतो। भाऊ मीरा भीमावर आलो होतो, मी त्रिमूर्तीला आलो होतो, रणजितदादाकडे, आज इथं बारामतीला आलोय। हे मैदान तरुण पिढी सशक्त व्हावी, बलंड व्हावी, बलशाली व्हावी यासाठी आहे। अँड्रॉइडचा जमाना, रात्रीच्या 2-2 वाजतो, 3-3 वाजतो तरुणाई जागी राहते। मनोरंजनासाठी कार्यक्रम घेतला नाही योगेंद्रदादानं। कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, सामाजिक, औद्योगिक विविध क्षेत्राला या भारत देशाचे योगदान। आपले आजोबा शरदचंद्रजी पवार साहेब पद्मविभूषण, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री, कसलाच गर्व नाही। साधा गावचा माणूस सरपंच झाला तर काकत बँड झाल्यासारखं रस्त्याने फिरते।
हे काय सोपं आहे का? त्यासाठी हे अवतार पुरुषाचं काम आहे. शाबास. रविराज चव्हाण अग्रेसिव्ह मूड मध्ये वारंवार सतपालचा कब्जा घेतोय. कुस्तीत कोणाची वतनदारी चालत नाही. जो कष्ट करेल त्याला लाल माती साथ देते. इथं ऑलिम्पिक वीर खशाबा जाधवांची गॅलरी तयार केली युगेंद्र दादांनी. शाळेच्या विद्यार्थ्यांनी 8 आणि 4 रुपया 12 असा गोळा करून 23 जुलै 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिकला पाठवलं होतं. जगाच्या क्रीडांगणामधून ऑलिम्पिकचं पहिलं पदक या भारताला मिळवून दिलं. भारताचा तिरंगा वरती वरती गेला. राष्ट्रगीत गायलं गेलं. तमाम भारतीयांची छाती फुलून आली हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये. या महाराष्ट्राच्या सुपुत्रानं कीर्तिमानी केलेली आहे. मारुतीभाऊ माने, ज्या मारुतीभाऊ मानेला या देशामध्ये सन्मान प्राप्त करून दिला तत्कालीन पंतप्रधान राजीवजी गांधी साहेब आणि त्यांच्या जोडीला काम पाहणारे या महाराष्ट्राचे भीष्म पितामह, संरक्षण मंत्री म्हणून उत्कृष्ट काम असणारे सन्माननीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब एका पैलवानला खासदार केलं होतं. जुनी एक माना परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं. जे जे पवार साहेबांच्या सानिध्यात आले त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. त्याचं उदाहरण आहे निलेश लंके. विविध क्षेत्राचा अभ्यास असणारा माणूस, साधा एखाद्या सभेमध्ये जयघोष करणाऱ्या माणसाला सुद्धा ओळखणारे व्यक्तिमत्व. जिल्ह्यातला नाही, राज्यातला नाही, देशातला माणूस असू द्या, इतकी सर्व स्मरणशक्ती. एखादा दैवी माणूसच असं काम करू शकतो. हो 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 वाहेगुरु. काहीतरी घडतंय. रविराज चव्हाण एकरंगी घालून हो 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 मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. पैलवान आशिष हुड्डा आणि माऊली कोकाटे या कुस्तीला पाहुणे म्हणून उद्योगपती श्रीनिवास बापू पवार आणि माजी सहकार मंत्री सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील पाहुणे म्हणून आखाड्यामध्ये येतील. महाराष्ट्रातल्या एका तगड्या कुस्तीला प्रारंभ होतोय आणि पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी आबा सूळ. चला लगेच कुस्ती लागेल. पाहुण्यांना विनंती आहे आपण आतमध्ये यावं. भावना विनंती आहे. चला. शबाश 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 शबाश. बापूंना विनंती आहे आपण आतमध्ये यावं. सन्मान्य हर्षवर्धन भाऊला विनंती आहे आपण आतमध्ये यावं. एक कुस्ती थांबलेली है. आपके शुभ अवसर पर यह कुश्ती लगा दी जाती है. पहलवान आशीष हुड्डा पूरे जगत में उनकी अपनी पहचान है. विश्व का 97 का नंबर 1 वाला पहलवान है. ठेवण्याचं काम औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कला क्रीडा क्षेत्र, विविध क्षेत्राला भारतात महाराष्ट्राला अग्रेसर करण्याचं काम तुझ्या घेतलेला. माऊलीला माहिती आहे आशिष काय आहे, आशिषला माहिती आहे माऊली काय आहे.
हे दोन्ही पैलवान उगीच प्रसिद्धी मिळत नाही, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही आणि स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. माऊली कोकाटेला कष्ट करताना थांब म्हणावं लागतंय. आशिष हुड्डाचा कब्जा घेतलेला, आशिष हुड्डा खाली गेलाय म्हणजे सर्व संपलं असं होत नाही. दाखवतोय करतोय असा धोकेबाज पैलवान आहे आणि कुस्त्या यांच्या बाजूला आणि सॉरी ये है लंबे रेस का घोड़ा रविराज चव्हाण.